रील स्टार रोहिणी पारादे हिने आयुष्याचा शेवट करून घेतल्यानंतर रोज नवनवीन खुलासे होत आहेत। 25 वर्षाच्या रोहिणीने इतक्या टोकाचं पाऊल का उचललं याबद्दल तर्कवितर्क लढवले जात आहेत। या प्रकरणी पोलिसांनी आता तपासाला गती दिली आहे। रोहिणीचा पती निलेश पारादेच्या कुटुंबियांचा जबाब नोंदवलेला आहे, पण पोलिसांना या प्रकरणी वेगळा संशय आलेला असून त्या दिशेने आता तपास सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील ब्रह्मपुरीमध्ये हॉटेल ग्रामपंचायतची मालकीण आणि 25 वर्षीय रील स्टार रोहिणी पारादे हिने आपल्याच हॉटेलमध्ये आयुष्याचा शेवट करून घेतला। एका 25 वर्षाच्या रील स्टारनं आपलं आयुष्य संपवल्यामुळे संशय व्यक्त केला जात होता। पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत दोन्ही कुटुंबियांचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे। पोलिसांनी शुक्रवारी पारादे कुटुंबियांचे जबाब नोंदवलेले आहेत। यामध्ये निलेश, त्याचे आई वडील आणि इतर नातेवाईकांचा जबाब नोंदवलाय। आता रोहिणीचे कुटुंबीय आणि इतर नातेवाईकांचे जबाब रविवारी नोंदवण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे। तपासाच्या पुढील टप्प्यात रोहिणी आणि तिचा पती निलेश यांच्या मोबाईल कॉल डिटेल्स रेकॉर्ड सीडीआर मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। सीडीआर अहवालानंतर अनेक महत्त्वाच्या बाबी उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते। विशेष म्हणजे ब्रह्मपुरी हद्दीत आपल्याच हॉटेल ग्रामपंचायतमध्ये रोहिणीने ओढणीच्या साह्यानं हे टोकाचं पाऊल उचललंय। ज्या दिवशी रोहिणीने हे टोकाचं पाऊल उचललं त्या घटनेच्या वेळी निलेश हा हॉटेल बाहेरच बसलेला होता। निलेश हॉटेल बाहेर बसलेला असताना रोहिणीने आत किचनमध्ये जाऊन हा टोकाचा निर्णय कसा काय घेतला, आता या घटनेचा पोलीस तपास करतायत। निलेश बाहेर बसला असताना तिने किचनमध्ये जाऊन हा निर्णय कसा घेतला याबद्दल पोलिसांना वेगळा संशय आहे। त्यामुळे या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास करण्यात येतोय। रोहिणी पारादेच्या मृत्यूमागील नेमकं कारण काय, तिने हॉटेलमध्ये हा निर्णय का घेतला याबद्दल पोलीस अधिक तपास करतायत। दरम्यान रोहिणीच्या निधनानंतर स्मशानभूमीत माती सावडण्याचा कार्यक्रम होता। त्यावेळी रोहिणीचे कुटुंबीय आणि निलेशचे कुटुंबीय हजर होते। दुःखाच्या प्रसंगात सगळे एकमेकांना धीर देत होते, पण अचानक स्मशानभूमीमध्ये काही नातेवाईकांमध्ये कुठल्या तरी कारणावरून वाद झाला। लोकांनी दोन्ही गटाची समजूत काढली, पण वाद वाढत गेला। त्यामुळे स्मशानभूमीतच गोंधळ वाढला। या गोंधळातून काही काळ परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं, अशी सुद्धा माहिती समोर येते। रोहिणी आणि तिचे पती निलेश यांचा प्रेमविवाह झाला होता। आंतरजातीय विवाह करून हे दोघंही पुणे इथं काही काळ वास्तव्य करत होते। पुणे इथं असतानाच हे दोघंही रील करू लागले। त्यानंतर आपल्या मूळ गावी परतल्यानंतर त्यांनी हॉटेल ग्रामपंचायत नावाने हॉटेल व्यवसाय सुरू केला। तिथंही दोघं रील्स तयार करत होते, पण बऱ्याच वेळी रील्समधून दोघांमध्ये वादाचे काही प्रसंग घडले होते। अलीकडे दोघांनी मंगळवेढा तालुक्यातच 2 ठिकाणी नव्यानं हॉटेलच्या शाखा सुरू केल्या। मात्र या दोन्ही शाखांचं व्यवस्थापन करणं जिगरीचं झालं होतं। दोन्ही शाखांमध्ये आर्थिक अडचणी आल्या होत्या, त्यामुळे दोघांमध्ये वाद होत होते। महत्त्वाचं म्हणजे रोहिणीचा निलेश सोबत दुसरा विवाह असल्याचं समजतंय। त्यामुळे निलेश सोबत प्रेमविवाह झाल्यानंतर नक्की कुठल्या कारणाने तिने हे टोकाचं पाऊल उचललं याबद्दलही पोलीस तपास करतायत। अधिकच्या अपडेटसाठी पाहत रहा HPN मराठी न्यूज।